हॅलो 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 तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे द बायोलॉजी गुरु. तुमचं स्वागत करतो नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण काय घेणार आहे, लेक्चर नंबर 3 ऑन सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी जे काही जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी 2 लेक्चर्स घेतलेले आहेत. तुम्हाला इथं आय बटन मध्ये त्या लेक्चरची लिंक मिळून जाईल. पहिल्यांदा ते लेक्चर कंप्लीट करा, नाही तर तुम्हाला हे तिसरं लेक्चर म्हणजे समजायला थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे पहिल्यांदा काय करा, इथं आय बटन मध्ये जी काही लिंक आहे त्याच्यावरून लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 हे पाहून घ्या. आता आपण लेक्चर नंबर 3 मध्ये काय बघणार आहे तर ते आपण आज डिस्कस करूया. पहिल्यांदा माहिती आहे तुम्हाला आपण काय केलं होतं, सिमिलॅरिटी हा चॅप्टर जे काही आपलं मॅथमॅटिक्स पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये आपण आज सिमिलॅरिटी हा चॅप्टर चालू केला होता. म्हणजे त्याच्यात 2 लेक्चर ऑलरेडी घेतलेले आहेत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे तर तुम्हाला इथं बोर्डवरती दिसतंच. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपण आज बघणार आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय, म्हणजेच अँगल बायसेक्टर थेरम इन ट्रायंगल. तर ऑलरेडी आपले 2 लेक्चर झाल्यात. त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय हा कंप्लीट केला होता. त्याच्यावरती काही जे काही एक्झाम्पल असतील ते पण आपण कंप्लीट करून घेतले. सो आज पण आपण तसंच करणार आहे. आज करणार आहे आपण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय आपण कंप्लीट करणार आहे. अँगल बायसेक्टर थेरम कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावरती जे काही एक्झाम्पल्स असतील ते पण आपण एक्झाम्पल्स इथं कंप्लीट करणार आहे. त्यामुळं प्लीज तुम्ही एक वही घ्या, एक पेन घ्या आणि त्याच्यावरती जे काही इम्पॉर्टंट नोट्स मी सांगतोय किंवा इथे जे लिहितोय ते पण तुमच्या वहीमध्ये रोट डाऊन करत चला. म्हणजे तुम्हाला जेव्हा काही टाइम मिळेल तेव्हा काय करू शकताय तुम्ही, ते तुम्ही रिवाइज करू शकता. ठीक आहे, तर चालू करूया आजचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात बघायचं आपल्याला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. सो तुम्हाला माहिती आहे एक त्रिकोण असणार आहे. पहिल्यांदा प्रमेय समजून घेऊया. आपल्याला एक त्रिकोण आहे आपल्याकडे, त्रिकोण ए बी सी असा आहे समजा. तर आपण काय करूया, हा ट्रायंगल खाली घेऊया. ट्रायंगल ए बी आणि सी. तर आपल्याला काय सांगितलं बघा, त्रिकोणाच्या कोन दुभाजक म्हणजे त्याला आपण म्हणतो अँगल बायसेक्टर. आता अँगल म्हणजे समजा हा अँगल आहे, ह्याचा बायसेक्टर आपण ड्रॉ करूया. आता काय होतं माहिती का, अँगल बायसेक्टर. तर ट्रायंगल ए बी सी यामध्ये कोन बी ए सी इट इज डिवायडेड, म्हणजे हे आणि हे माप एकच आहे. म्हणजे काय होणार, कोन बी ए सी इट इज इक्वल टू कोन सी ए ई. बी ए ई आणि सी ए ई ही कोण असणार, सी ए ई हे कोण कसे असणार, एकत्र असणार आहेत. तर आपल्याला काय सांगितलं या प्रमेयामध्ये, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय म्हणजे जेव्हा एखाद्या कोनातून कोणाचा कोन दुभाजक काढला तर जी समोरची बाजू असणार आहे, कोणाच्या समोरील कोणती तरी बाजू असणार आहे, बरोबर आहे का नाही. द बायसेक्टर ऑफ एन अँगल म्हणजे एखाद्या कोनाचा कोन दुभाजक त्याच्या त्या कोनाच्या ऑपोजिट जी साइड असेल त्याला दुभागणार आहे, बरोबर आहे. आणि हा दुभागतो कसा त्याचं पण एक प्रमाण आहे. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे आपण आता काढलेला आहे अँगल बायसेक्टर, आपण ड्रॉ केलेला आहे बघा. ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की जो काय आपण बायसेक्टर काढलेला आहे इथं बी ए सी या कोनाचा बायसेक्टर हा ए आहे. हा कोनाचा बायसेक्टर बीसी ला अशा प्रमाणात दुभागतो. कशा प्रमाणात दुभागतो, उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात दुभागतो. म्हणजे काय म्हणायचं माहितीये बघा, तुम्हाला सांगतो. म्हणजे काय होणार माहितीये का, अँगल बीएससी चा दुभाजक हा ए आहे. ए डिवाइड्स अँगल बीएसी, ए डिवाइड्स अँगल बीएसी, बरोबर आहे.
angle, sorry, AE divides angle BAC. That is why two angles are formed, BAE and CAE. Both the angles are equal. इथपर्यंत तुम्हाला समजते. हे तुम्ही पहिल्यांदा नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला बाकी जे काय आपल्याला एक्झाम्पल्स याच्यावरती आधारित आपण सोडवणार आहे ते पण तुम्हाला समजायला एकदम सोपे जातील. ठीक आहे. तर त्रिकोणाचा कोन दुभाजक हा त्याच्या समोरील बाजूला असा दुभागतो. कसा दुभागतो? असा दुभागतो की तो उरलेल्या बाजूंच्या प्रमाणात दुभागतो. कसा बघा, म्हणजे दुभागलं हिला बीई अपॉन EC इज इक्वल टू AB अपॉन AC अपॉन AC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. तर अजून एकदा सांगतो बघा, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय म्हणजेच अँगल बायसेक्टर थेरम इन ट्रायंगल. म्हणजे काय, अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो? इफ म्हणजे जर त्रिकोणाचा कोन दुभाजक कोणासमोरील बाजूस, हे कोणासमोरची बाजू ही कोणासमोरील बाजूस अशा प्रमाणात दुभागतो, BE अपॉन EC. कशा प्रमाणात दुभागतो? उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात दुभागतो. उरलेल्या दोन, आता ह्याला दुभागल्यानंतर काय होणार? दोन बाजू तयार होणार. AE न BC ला दुभागल्यानंतर B आणि EC तयार झालं. ह्या दोघांना असा दुभागतो. कसा दुभागतो? इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तरात. बरोबर आहे. अँगल बायसेक्टर ऑफ ए अँगल divides opposite side in such a way that it is proportional to remaining sides. समजते? सो हा BAC चा दुभाजक असणार आहे AE. BC ला कसा दुभागतो? BE आपण दुभागल्यामुळे BE आणि EC तयार झालं. अशा प्रमाणात दुभागतो की तो उरलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणात असणार आहे. हा आपला प्रमेय आहे, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर हे दिलेलं आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे आपल्याला गिव्हन आहे. हे आपल्याला गिव्हन आहे. ठीक आहे. तर आता काय करूया आपण, हे प्रूव्ह करण्यासाठी आपण आता चालू करूया. हे आपण तुम्ही आता लिहून घेतलेलंच आहे. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, आपल्याला याच्यामध्ये साध्य झालं, आपल्याला एक रचना करावी लागणार आहे. आपल्याला याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. आपल्याला कन्स्ट्रक्शन कसं करायचंय बघा. तर आपल्याला काय करायचंय, बी मधून इथं सी मधून आपल्याला काय करायचंय, असं सी मधून रेषा वाढवत जायची आपल्याला. समांतर रेषा ते वाढवल्या एसी ला डी मध्ये येते. आता काय करायचं आपल्याला माहितीये का? ठीक आहे, आपण काय करूया, एक नवीनच ट्रायंगल काढूया. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन पण करता येईल, सगळंच करता येईल. एक ट्रायंगल देतो काढून तुम्हाला. ट्रायंगल ए बी सी. बुक मध्ये जसे नाव आहेत तसंच आपण काय करूया, घेऊया, म्हणजे तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. बी मधून एक रेषा अशी ही पुढे वाढवायची अशी, आणि हे पण पुढे वाढवायचंय. अशा आपण रचना केली बघा. इथे येणार डी. इथं आला डी. याच्यामध्ये बघा आपल्याला काय येणार, गिव्हन. आपल्याला गिव्हन काय आहे, CE bisects
द BC BA AB बायसेक्ट केलं म्हणून काय होणार ACE विकृप काय होणार BCE कोण BCE हे आपलं काय असणार आहे सांगा हे आपलं गिव्हन झालं आता बघा टू प्रूव्ह आपण काय बघितलं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं AE अपॉन AB AB is equal to AC upon CB AC upon CB बरोबर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आपण आता कन्स्ट्रक्शन करणार आहे एक कन्स्ट्रक्शन करायचं काय सांगितलं मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन काय करायचं आपल्याला extend align from B parallel to AC and extend AC to meet at point D बरोबर आहे बी मधून अशी रेषा काढा कशी रेषा काढा AC ला पॅरलल अशी रेषा काढा सॉरी AC ला नाही पॅरलल टू CE ला काढा CE ला पॅरलल अशी एक रेषा काढा आणि AC ला एक्सटेंड करा AC ला एक्सटेंड करा AC ला एक्सटेंड केल्यानंतर जी तिथं दोन्ही लाईन एकत्र मिळतील त्या पॉइंटला आपण काय नाव लिहिले D ॲट अ पॉइंट D एक्सटेंड अ लाईन फ्रॉम B पॅरलल टू CE पॅरलल CE ला पॅरलल असलेली समांतर असलेली एक रेषा वाढवत जावा आणि AC ला पण वाढवत जावा दोन्ही रेषा जिथे एकत्र मिळतील त्याला आपण त्याला काय म्हणणार आहे आपण बघा आता आपण बघणार आहे प्रूफ काय असणार आपल्याला आपण बघूया आता काय करा आपल्याला आताच बोललो आपण की काय केलं आपण रचना करून घेतलेली आहे काय असेल ती रचनामध्ये बघा इथे एक कोन तयार झालाय इथे एक कोन तयार झालेला आहे तर आपल्याला काय होतं माहितीये का आपल्याला माहित आहे आपल्याला की आता काय करायचं हे समांतर घ्या रेषा CE समांतर आहे BD ला CE is parallel to BD because of construction आपलं construction तसं आपण BD हे घेतले त्याला छेदिका ही घ्या AC AD काय घ्या and AD is what छेदिका घ्या छेदिका म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणणार आपण सांगा ट्रान्सवर्सल घेतले आपण C आपल्याला माहित आहे CE हा पॅरलल आहे BD ला हा पॅरलल आहे फक्त याच दोन गोष्टींचा विचार करा CE आणि BD पॅरलल आहे आणि ही त्याची ट्रान्सवर्सल आहे म्हणजे छेदिका आहे ट्रान्सवर्सल AD इज ट्रान्सवर्सल त्यामुळे जे कोण तयार झाले बघा कोण कोणते हा कोण आणि हा कोण अँगल CDB हा एक रूप असणार आहे AC ला अँगल ACE तर हे कसले कोण आहेत सांगा हे आहेत संगत कोण तुम्हाला माहित आहे रेषा दोन समांतर असतील आणि त्याच्यामुळे तयार झालेले कोण कसे असतात हे एकरूप असतात इफ वी टेक two lines parallel to each other one is transversal and because of the transversal two angles are prepared and both the angles will be equal to each other that is why we are taken CE
and BD as a parallel lines, and because of that two angles are formed. The first one is this one and second one is this one. That is why both the angles will be equal. याला काय करायचं आपण एक नाव द्या. बरोबर आहे. याला काय दिलं आपण एक नाव. त्याला आपण म्हणतो संगत कोणला इंग्लिश म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल. काय म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल झालं. आता तुम्हाला अजून एक गोष्ट माहित आहे. आता घ्या सेम CE पॅरलल टू BD. CE पॅरलल टू BD ऑलरेडी माहित आहे. अँड आता ज्या आपण काय घेतलं होतं AD ऍज अ ट्रान्सव्हर्सल घेतली होती, पण आता काय घ्यायची BC ऍज अ ट्रान्सव्हर्सल. BC ऍज ट्रान्सव्हर्सल. बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे एक गोष्ट, यू नो both the lines are parallel to each other, and if we taken a transversal, then because of the transversal the cones, what, which cone, alternate angles are formed, they are equal to each other. मग आता हा एक अँगल बघा, अँगल हा आणि अँगल हा काय होतील इक्वल होतील. म्हणून काय होईल कोन ECB parallel to equal to कोन CBD. ह्याला म्हणा अल्टरनेट अँगल. ह्याला 2 नंबर द्या. बरोबर आहे. हे आणि हा कोण एकत्र दाखवला, हा आणि हा कोण एकत्र दाखवला. आता थर्ड नंबर कोण बघा, ऑलरेडी माहित आहे आपल्याला, दॅट इज कोन ACE इक्वल टू कोन BCE. वाय असं काय, हे ऑलरेडी गिव्हन आहे. कोण दुभाजक आहे हे गिव्हन आहे. इट इज गिव्हन. बघा 3 नंबर दिला आता. दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल, बट दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल. बरोबर. बट दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल. That is why both the angles, angle CDB and angle CBD are equal to each other. From 1, 2 and 3 काय होणार, angle ACE is equal to angle CDB. This angle is equal to this angle, but this angle is equal to this angle because given it is a bisector, angle bisector. That is why हा कोण आणि हा एकरूप कोण असणार आहे. म्हणून हा कोण आणि हा कोण पण एकरूप होतील. हा कोण आणि हा कोण पण एकरूप होतील. बट हा कोण आणि हा कोण एकरूप आहे का, तर आपण BCE छेदिका घेतला, 2 समांतर रेषा असतील तर हा कोण ह्याला एकरूप असणार आहे. म्हणजेच हा कोण ह्याला होता, आता हा कोण ह्याला एकरूप झाला, कारण हे ऑलरेडी एकरूप आहे. बरोबर आहे. 1 is equal to 2, 3 is equal to 1, that is why 2 and 3 are equal, but 3 and 4 is equal, that is why 4 and 2 are equal. बरोबर आहे. म्हणून अँगल CDB is equal to अँगल CBD. बरोबर आहे. यांच्या या दोन्ही कोणासमोरच्या बाजू कुठल्या, या कोणासमोरची बाजू CB इज इक्वल टू या कोणासमोरील बाजू CB, या कोणासमोरील बाजू CD. बरोबर आहे. हे घ्या 4 नंबर. समजलं. आता हे थोडंसं इकडे ड्रॉप करतो मी. हे 4 नंबर दिला. आता तर तुम्हाला काय करा, आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, ट्रायंगल ADB
असा ट्रायंगल ए डी बी यामध्ये ट्रायंगल एडीबी मध्ये एई अपॉन ईबी AE upon EB is equal to AE upon EB is equal to AD upon DB. बरोबर आहे. AE upon EB is equal to sorry basic proportionality. We have to just apply basic proportionality theorem. Basic proportionality theorem बघा, this line is parallel to this line as we have drawn, as we have done a construction. आपण रचनेनुसार काय केलेलं आहे, this line is parallel to this line. आपण काय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार काय होणार, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. AC अपॉन CD, बट CD इज इक्वल टू CB, म्हणून AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD च्या काय, CD च्या जागी येणार CB. बरोबर आहे. या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABD, ट्रायंगल ABD टेकन CE पॅरलल टू BC रचनेनुसार, मग काय होणार, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरला. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरला, त्यामुळे काय होणार, AE अपॉन EB AC अपॉन CD, बट CD इज इक्वल टू CB. CD इज रिमूव्ड, CB इज अटैच्ड. दैट देखिए यहाँ पे AC अपॉन CB, CB और BC दोनों तो एक ही है. ठीक आहे, यहाँ पे प्रूव्ह हो गया. हे तर आपलं हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं हे सांगतो तुम्हाला थोडक्यात. आपण प्रूव्ह केलेलं आहे की त्रिकोणाचा एका बाजूचा कोन दुभाजक त्याच्या समोरीलच्या बाजूस प्रमाणात दुभागतो. कोणत्या प्रमाणात, उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात दुभागतो तिला. म्हणजे मला काय म्हणायचं, इंग्लिश मध्ये सांगतो तुम्हाला, इफ एनी अँगल बायसेक्टर डिवाइड्स opposite side in equal angles, then it divides the opposite side into proportional to remaining sides. रिमेनिंग राहिलेल्या बाजूंच्या प्रमाणात त्यांना काय करतो, तो विभागतो. हे आपलं प्रूव्ह करायचं होतं. सो तुम्ही हे राईट डाऊन करा, तुमच्या बुक मध्ये पण आहे. आता हे रब करूया आपण. आता याचा कॉन्व्हर्स काय होणार, तुम्हाला सोपंच आहे. याचा कॉन्व्हर्स काय होणार सांगा. जर त्रिकोणाचा कोन दुभाजक त्याच्या समोरील बाजूस उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात त्यांना विभागात असेल, तर दिलेला कोन दुभाजक दिलेली रेषा जी असते ती त्या कोनाला प्रमाणात दुभागते. बरोबर आहे का नाही, याचा कॉन्व्हर्स उलटा असणार आहे. बरोबर आहे, ठीक आहे. कॉन्व्हर्स काय असणार आहे तो पण बघूया आपण. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, त्रिकोणाच्या ट्रायंगल ABC च्या बाजू BC वर जर बिंदू D असा असेल, कॉन्व्हर्स, लेट अस स्टडी कॉन्व्हर्स ऑफ
अँगल बायसेक्टर थेरम इन ट्रँगल. कॉन्व्हर्स काय असणार आहे? त्रिकोण ABC मध्ये ABC मध्ये D हा बिंदू असा असेल, D हा बिंदू असेल तो बाजू BC, the point D on BC in such a way that BD upon DC is equal to AB upon AC, then AD is a angle bisector of angle BAC. म्हणजे काय म्हणायचंय, D हा बिंदू बाजू BC वर असा असेल, D हा बिंदू बाजू BC वरती असा असेल BD अपॉन DC, तर AD ही त्रिकोण BAC ची काय असते? AD is bisector of कोन BAC. असा हा आपला प्रमेयाचा व्यत्यास असणार आहे. समजतंय? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे आता तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. तीन समांतर रेषा काढायच्यात आपल्याला. ड्रॉ 3 parallel lines to each other and draw 2 transverse. These are 1, 2 and 3. This is another, this is another, this is T1, this is T2, this is, these are 3 parallel lines A, B, C, P, Q आणि R. Property of 3 parallel lines and their transversal. म्हणजे तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. तीन समांतर रेषा काढल्या, छेदिका काढल्या, तर आपल्याला काय करायचं, असा गुणधर्म असणार आहे. तर काय करूया माहितीये का, ही रेषा आपल्याला नाही असं समजूया. डोंट कन्सिडर रेषा CR, डोंट कन्सिडर CR, जस्ट कन्सिडर AP and PQ. AP and PQ. Just name these lines as L, M, N. ठीक आहे. तर रेख PC हा काढला. ACP, 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 BDAP, BDAP. Property of 3 parallel lines. Property of 3 parallel lines and their property of 3 lines and their transversal. आपल्याला हे चालू करतोय आपण बघा. We have drawn 3 lines L, M, N. There are 2 transversals. We have to just take a construction here, that is join CP. आता काय होणार बघा, in triangle ACP, this triangle, just consider this triangle. AP parallel to BD. CP मध्ये जेव्हा this, when we are joining this line, it meets line M at point D. So AP parallel to BD, AP parallel to BD. Just take according to basic proportionality theorem. According to basic proportionality, what will happen? CB upon AB, CB upon AB, CD upon DP, CD upon DP. Give number 1.
Now in triangle PCR, take DQ parallel to CR. Take PD upon DC. Consider this triangle now. This one. DQ parallel to CR. PD upon DC will be equal to PQ upon QR. PQ upon QR. Understand? So from 1 and 2. PD, no, CD upon DP. From 1 and 2, we have to take काय म्हणतात त्याला, संगत बाजू घ्यावी लागतील ना आपल्या, संगत. From 1 and 2, PQ upon QR will be equal to this side and this side is equal to, sorry, this side and this side is equal. That is why PQ upon QR is equal to BC upon AB. This is going to happen. Okay. AB upon BC, AB upon BC, PQ upon QR. We are wrong somewhere. Okay. We are wrong somewhere. Technique is okay, but understanding the things, okay, we are wrong somewhere. Okay. Triangle ACP. Okay. ACP. AB upon BC, AB upon BC is equal to PD upon DC. Number 1. PCR मध्ये QR upon PQ, ऐसा नहीं होगा. PQ upon QR, it is equal to PQ upon QR, it is equal to PD upon DC. From 1 and 2, AB upon BC, it is equal to this, and this will be equal because this will right hand side of both the equations are right or equal. That is why left hand side will be equal. PQ upon QR. So keep in mind, this is the property of 3 parallel lines and their transversal. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 3 समांतर रेषा आणि त्यांची 2 छेदिका जर असतील तर आपल्याला AB upon BC is equal to PQ upon QR बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला जे काही पेज नंबर 11 बुक मध्ये पेज नंबर 11 आहे बघा, त्याच्यावरती आपल्याला सगळं दिलेलं आहे. तर कीप इन माइंड, पहिला आहे द फर्स्ट वन इज अ प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. व्हॉट इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम? अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, व्हेन प्रमाणाचा मूलभूत प्रमेय असा असेल की व्हेन a line is drawn प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपल्याला झालेला आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या 2 बाजूंना जर भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात किंवा एकाच प्रमाणात विभागते. हे आपलं झालेलं प्रमेय. इफ a line is parallel to the third or any side
parallel to the any side, then it meets to the remaining two sides at two different points, then that line will divide those particular remaining sides in equal proportion. हे आपल्याला झालेलं आहे, आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा त्याचा व्यत्यास बघितला होता आपण, प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास म्हणजेच काय, द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इफ इट इज डिवाइडिंग इन अ proportion, if it is dividing, then that particular line will be parallel to the third line. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय आपण आज शिकलाय. त्रिकोणाच्या कोन दुभाजक प्रमेय काय सांगत होता की जेव्हा एखाद्या त्रिकोणाचा कोन दुभाजक पुढच्या बाजूला म्हणजे त्याच्या समोरील बाजूला प्रमाणात विभागात असेल, म्हणजे तो कोन दुभाजक पुढच्या बाजूला कसा दुभाजकात असेल, प्रमाणात दुभागात असेल, त्रिकोणाच्या कोन दुभाजक त्या समोरील बाजूस उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय की एक त्रिकोण आहे, एक अँगल आहे, त्या अँगलचा दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर त्या कोणासमोरील बाजूस असा दुभागतो. कसा दुभागतो तर उरलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणात बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात दुभागतो. There is an angle, it has an angle bisector, it divides the line or segment opposite to particular this angle. It will divide that particular side in such a way that it is proportional to the remaining sides. म्हणजे उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात दुभागतो. हे आपलं झालंय. हे चार गोष्टी आपल्याला त्यामध्ये शिकवल्या. आता काही सोडवलेली उदाहरणं बघायची होती. सोडवलेली उदाहरणं कसे बघायचे होते बघा, की आपल्याला ज्या काही जे एक तुम्हाला काय करतो आपण एक्झाम्पल घेऊया इथं. आता एक्झाम्पल कसं घेऊया बघा. एक आपल्याला काय घेऊया आता एक्झाम्पल कसं घ्यायचं बघा. एक आपल्याला ट्रायंगल दिला असा, अँगल बायसेक्टर ट्रायंगल पी क्यू आर एस. ठीक आहे. आर एस हा आर चा दुभाजक आहे. आर एस डिवाइडिंग अँगल आर ते आपल्याला माहित आहे. नंतर काय आहे, पी आर इज 15, पी आर इज 15, पी आर इज 15, आर क्यू इज 20, पी एस इज 12, देन एस क्यू काय असणार असं काढायचं असणार, देन एस क्यू इज विल बी व्हॉट. तर आपल्याला माहित आहे थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर. थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर नुसार काय होणार, पी एस अपॉन एस क्यू विल बी इक्वल टू पी आर upon QR. Keep in mind, if we are taking PS on upper side, then after the right sign, you have to take remaining side on upper side. PS वरती घेत असेल इकडं तर P च्या रिलेटेड जी राहते ना तेच इकडे वरती घ्यायचं, त्याला म्हणतात संगत बाजू. काय होणार सांगा, पीएस काय आपला 12 अपॉन एस क्यू ला एस क्यू लिहिलं बरोबर आहे. आपल्याला हे माहित आहे 15 आहे, हे अपॉन 20 आहे बरोबर आहे. 5 त्रिक 15 5 चौक 20 म्हणजे काय होणार 12 इंटू अपॉन एस क्यू इज इक्वल टू 3 अपॉन 4, 12 चौक 48, 12 गुणिले 4 इज इक्वल टू 3 गुणिले एस क्यू. हे काय करा एस क्यू इकडेच ठेवा, हे 12 चौक किती झालं 48 छेद इथलं 3 इकडं 16, एस क्यू किती येणार 16. अशा प्रकारचे सोपे सोपे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातील. सो अशा प्रकारे सोडवायचे आहेत, लक्षात ठेवा. आता आपण अजून एक एक्झाम्पल आहे बघा आपल्याला, अजून एक मी डायग्राम काढतो इथं.
त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल. सगळ्यात महत्वाचं इथं जे रिझन लिहिलं होतं ते रिझन लिहिणं महत्वाचं आहे, नाहीतर रिझन लिहिलं तर तुमचे मार्क कमी होणार. सो कीप इन माइंड. These are 3 lines parallel to each other. A, B, C, D, E and F. Okay. AB parallel to CD parallel to EF. Okay. Then AC is 5.4. AC is 5.4. CE is 9. Then BD is 7.5. Then calculate DF. तो आपल्याला माहित आहे, आपल्याला काय असणार आहे, प्रॉपर्टी ऑफ अकॉर्डिंग टू property of according to property of 3 parallel lines and their transversals. काय होणार, अकॉर्डिंग एंड देअर ट्रान्सव्हर्सल्स काय होणार, AC अपॉन CE विल बी इक्वल टू BD अपॉन DF. AC किती आहे माहिती आहे आपल्याला, 5.4 अपॉन CE माहित आहे 9 इज इक्वल टू BD 7.5 अपॉन DF असं होणार. बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर काय होणार बघा, DF into 5.4 is equal to 9 into 7.5. Just transfer this. DF is equal to 9 into 7.5 divided by 5.4. बरोबर आहे. So it is equal to, हे पॉइंटला पॉइंट कट होणार, 9 into 7.5 divided by 5.4 DF. बरोबर, 9 सख्ख 954, तर 7.5 divided by 6 will be our answer. So divide this, 7.5 6 6 6 6 6 6 57 9 54 6 60. What is this? Okay, wait. 7.5 divided by 6, 6 1 6 6 1 15 6 12 6 2 12 3.0 12 point. DF will be 12.5 whatever. This is the answer. अंडरस्टँड. बघा सोपं आहे समजायला. इथपर्यंत काय अडचण असली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आता पुढचं एक्झाम्पल एखादा आपण घेऊन बघूया. बघा we have to identify whether the given line is angle bisector of given angle. आपल्याला चेक करायचंय की दिलेली लाईन कोणदुभाजक आहे का नाही. तुम्ही कसं बघणार, कोणदुभाजकाचा प्रमेय वापरायचा डायरेक्ट. आपल्याला एक ट्रायंगल दिलाय बघा, असं दिलंय आपल्याला. हे 1.5 आहे, हे 3.5 आहे, हे 7 आणि ही 3. तर खाली दिलेला काय रेषाखंड दिलाय त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा QPR चा QPR किरण PM
We have to decide whether the PM is angle bisector of QPR or not. QPR चा PM हा दुभाजक आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. मग तुम्ही काय म्हणणार, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार QM divided by MR, QM divided by MR एक मिनिट, just 1 minute, just 1 minute, just PR PS upon SQ. Yes, we were right. काय काढलं होतं, काय घेतलं आपण, PS अपॉन SQ. SQ काढायचा होता आपल्याला 5 5 20 5 3 हा 12 36 डिवाइडेड बाय 3 36. एक मिनिट, what we have did, PS upon SQ is equal to PS upon SQ is equal to PR upon QR upon QR. So हे किती आलं तर PS upon SQ. PS upon SQ. We have to just draw the what is SQ? Okay. PS upon SQ is equal to PR upon RQ. Sufficient. PS is what? PS is given 12 upon SQ. It is equal to 15 upon 20. 5 3 15 25 12 चौक 48 by 3. Yes, we were right. No problem. I think I was wrong. मला वाटलं की मी चुकीचं आहे जरासं. ठीक आहे, असो पुढे जाऊया. QM upon MR, QM upon MR, QP upon PR किंवा RP ऐसा रहेगा. तो 3.5 upon 1.5 is equal to 7 upon 3. ये आ रहा है कैसे, बस सच में देखिए, 35 अपॉन 15 इट इज इक्वल टू 7 अपॉन 3. 5 3 15 5 7 35. 7 by 3 is equal to 7 by 3. Yes, PM is the angle bisector of PQR. Yes. Next time, the second one. Let us see second one, whether it is a angle bisector of QPR or not. आहे का नाही. 6 8 7 10. RM is 6. RM is 6. MQ is 8. PR is 7. PR is 7 and PQ is 10. Let us check. 8 upon 6. QM is 8. 6 is equal to QP 10. 10 upon 7. 2 3 6 2 चौक 8. नाही, वो अँगल बायसेक्टर नाही. समजलं, पहिल्यात आहे दुसऱ्यात नाही. Look at the third one. तिसऱ्या बघा, तिसऱ्याचं काय दिलंय,
तिसरा बघा काय दिलाय, MQ is 3.6, RM is 4, QP is 9 and RP is 10. RP हा 10 आहे. तर बघा करा 3 4 3/4 3/4 9/10 9/10 टैन 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 कैसे होगा 3.6 है, सॉरी 6.6 है. 3.6 divided by 4 is equal to 9/10. Okay. Just checking. Just check this. 3.6 into 10 is equal to 9 into 4, 36. Yes, ये सही है. आपण काय करूया, हे याला घेऊया, असं पण करू शकतो आपण. 3.6 से ये हटाए, इधर 40 हो जाएगा. सो हम ये से भी कर सकते हैं. 9 4 9 जा and 4 10 जा, सही है. फिर PM bisects QPR. Okay, सोपं आहे. Another take an example. अजून एक एक्झाम्पल बघा. ओके, MQ P and angle bisector 5 7 2.5. Okay, then QP. What is QP? You know, QP upon MQ is equal to 7/5. You know the MQ is 2.5. तो यहाँ पे क्या होगा, 7 QP into 5 is equal to 7 into 2.5. यहाँ से ये जाएगा इधर को, 1 जा 2 जा 3.5. QP is equal to 3.5. कैसे किया और एक बताता हूँ. QP into 5 will be equal to 7 into 2.5. QP इकडेच राहिलं, 5 इकडे जाईल, 7 गुणिले 2.5 छेद 5. अडीच एक अडीच, अडीच दोन्ही 5, बे एक बे बे निम्म 3.5. QP will be 3.5. ओके, इजी है, बहुत इजी है. असेच एक्झाम्पल तुम्हाला असणार आहेत. सो नक्कीच कॅल्क्युलेट करायला विसरू नका. असं आणि जर तुम्हाला दिलेलं नसेल, ह्याचं एकक दिलं नसेल, युनिट दिलं नसेल, यू जस्ट राईट युनिट्स. दिस इज अ करेक्ट प्रोसिजर. एकदम बरोबर. युनिट, तुम्ही युनिट लिहा त्याच्यासमोर. ठीक आहे. असंच तुम्हाला आज जे काही शिकवलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय अडचण असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जे काही व्हिडिओ आपण याच्या आधीचे 2 लेक्चर झाले ते पण तुम्ही इथं मागच, तुम्हाला काय झालं की तुम्हाला इथं लिंक दिलेली आहे वरती आय बटन मध्ये. तुम्ही आय बटन मध्ये जाऊन ती लिंक वरून ते व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू करा. थँक्यू फॉर लिसनिंग द पेशंटली. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.